आणि आता लोकसभेचा महासंग्राम त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। रशिया, युरोप, अमेरिका, आफ्रिकेत ईव्हीएम मशीन नाही, मग भाजपचंच ईव्हीएमवर एवढं प्रेम का? संजय राऊतांचा सवाल। तर काहीतरी गडबड, घोटाळा आणि गोलमाल आहे, भाजपनं देखील आता ईव्हीएम हटवण्याची हिम्मत दाखवावी असाही दिलाय सल्ला। ना रशिया में है, ना यूरोप में है, ना अमेरिका में है, ना अफ्रीका में है, आखिरी देश था बांग्लादेश, वहाँ से भी हट गई। तो भारतीय जनता पार्टी को ईवीएम से इतना प्यार क्यों है, ये बताइए। क्योंकि कुछ गड़बड़ है, घोटाला है और गोलमाल है। देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र आहेत, दोघांचं नेतृत्व कार्यकर्त्यांना ऊर्जा देत आहे। भाजपचे महाराष्ट्र प्रभारी दिनेश शर्मा यांचं सूचक वक्तव्य। एक तरफ नरेंद्र है, आदरणीय नरेंद्र मोदी जी, तो दूसरी तरफ महाराष्ट्र में देवेंद्र है। ये नरेंद्र और देवेंद्र का अमृत रूपी नेतृत्व कार्यकर्ताओं को एक नई ऊर्जा दे रहा है। दारात बसले तरी कोणत्याही गद्दारासाठी आता दरवाजे उघडे नाहीत। एकनाथ शिंदेंचाही पत्ता लवकरच कट होणार, संजय राऊतांची टीका। कोणत्याही गद्दारासाठी दरवाजे उघडे नाही। दरवाजा ठोका, दारात बसा, छाती पिटा, गद्दारांना दरवाजे उघडे नाहीत। रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजपच लढणार, मला भाजपनं उमेदवारी दिल्यास लढणार आणि जिंकणार देखील, नारायण राणेंचा हा विश्वास। दुर्ग रत्नागिरी मतदारसंघ भाजपचा, माझ्याही नेत्यांना मला तिकीट द्या बोललो नाही आणि भाजपने माझं नाव जाहीर केल्यास मी लढणार आणि जिंकणार। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर आमचा दावा कायम। येत्या 2 दिवसात जागा वाटपाचं सर्व चित्र स्पष्ट होईल, मंत्री उदय सामंत यांची माहिती। आतडा देखील 1-2 दिवसामध्ये सुटेल। ज्या ठिकाणी उमेदवार जाहीर व्हायचे आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये ते देखील जाहीर होतील। बुलढाण्याचं खरं चित्र 8 एप्रिल नंतर स्पष्ट होईल, प्रतापराव जाधवांची प्रतिक्रिया। महायुतीच्या प्रचाराच्या बॅनरवर सर्व नेत्यांचे फोटो, माजी आमदार विजयराज शिंदेंच्या बंडखोरीवर जाधवांचं खोचक विधान। अजून उद्या 3 वाजता चित्र क्लिअर होईल की कोणत्या पक्षाच्या कोणी त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरला आणि खरं चित्र जे स्पष्ट होईल की 8 तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर खरं चित्र या मतदारसंघाचं स्पष्ट होईल। बुलढाण्यातून शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा अपक्ष अर्ज दाखल, बुलढाण्यातील लढत महायुती आणि माझ्यातच, तुपकरांची प्रतिक्रिया। रामदास कदमांनी मंत्री असताना पदाचा गैरवापर केला, त्यांच्या घोटाळ्याचे पुरावे सोमय्यांना देणार, अनिल परबांची टीका। कदमांवर कारवाईची देखील मागणी। हा भूखंड लाटण्याचं काम हा शिवतेज आरोग्य मंडळाने, शिवतेज आरोग्य संस्थेने केलेला आहे। या संस्थेचे अध्यक्ष, तत्कालीन मंत्री, विरोधी पक्ष नेते हे सगळे पदावर असताना केलेले आहे। अनिल परबांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे, परबांनी पुरावे द्यावे, रामदास कदमांचं परबांना आव्हान। तर परब यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार, कदमांची प्रतिक्रिया। अनिल परबला डायरेक्ट मी आवाहन करतोय की बाप दाखवणं तर साधं खाल, मला पेपर दे, काय कुठे काय चिडते। तुम्ही जे आरोप केलेले आहेत ते 100% चुकीचे आहेत। याबाबत मुंबईला मी जाईन, माझ्या वकिलांचा सल्ला घेईन आणि अनिल परबवरती मी अब्रू नुकसानीचा दावा ठोकीन। बाप दाखव नाही तर साधं खाल।